आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। ही जबाबदारी तुमच्यावरती एक लक्षात आली, पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात। दुसरं, विषयीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होईल। तिसरी जबाबदारी, जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला, तसं होणारच नाही, आम्ही का उलशिक नाही तर आम्ही बी लय मोठे, जर अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही समोरून येतोय। आपण मी काय बैठका बी खुल्ल्याच घेतो आणि हे खुल्ल्याच घेतो, मीडिया समोर असो किंवा कसं असो, तुमच्या समोर बी खुल्लच सगळं ठेवलेलं आहे समोर। त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय, कोणी नेता नाही, मी बी नाही, मी डायरेक्ट हिमालयाला जातो, बघा जातो की नाही आरक्षण मिळाल्यावर, नाही राहणार ही मी। तुम्ही भावनिक शब्द समजा किंवा तुम्हाला काय समजायचं समजा, एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यासह आरक्षणच द्यायचं, मग काय होऊ आता। जर आम्हाला अडविलं, कदाचित होणार नाही तसं, पण जर अडविलं तर समोरून आम्हाला येताना अडविते ना, तुम्ही इकडून या, मध्ये काय ठेवलं, दोघं जण मिळून उठलून पलीकडे। आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण काही बाजूने घेरायचं, पण शांततेत बरं का, हे गोंधळ नको। लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाले, बरं झालं म्हणतात गुतले, इतरांना हसूनच द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही, कारण इकडून आम्ही लय येणार आहेत, पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळून मागची। 3 बाजू ठेवल्यात आपण, पाठीत खंजीर खुपसत नाहीत, आपण सरळ सांगून ठेवले। आम्ही मुंबईत गेलो ना, आमच्या संग वळवळ केली का आमच्या सगळ्या करोडोंना माता मावल्या उठणार। त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची, मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे। तिकडून आलेले तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही, तुम्ही बघायचं तिकडच वाट आमची, तुम्ही तिकडे वाट बघायचीच नाही, तुम्ही लगेच ओळखायचं याला आलेले दिसते, तुम्ही दानादानाच इकडे निघायचं आमच्याकडे। आपण दोघं जण मध्ये काय ना ते शांततेत उठलून बाजूला, पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं। ही तिसरी बाजू आहे। बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमची जबाबदारी म्हणलं मी बी करणार आहे, सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणार आहे, पण मुंबई करून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे। नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो, कशी आलो सांगणार नाही तुम्ही, आताच आम्ही सोयी केली, आम्ही खरंच केली, आम्ही खोटं नाही बोलणार, केली, पण ते जर झालं तर सोयीस्कर होईल। म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला किंवा असं बी काय नाही। बरं आता इतके लोक येणार, ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना, पण नाही तुम्ही तरी कुठं पर्यंत पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणाराला, आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना। तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी, 2 करोडला 1 बी मराठा कमी नाही पडणार, उलट 3 करोड होते तर काही एक बी कमी नाही पडणार, इतक्या ताकदीनं लोक येणार आहेत। त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती, परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे, प्रयत्न करू। सरकारला जर वाटत असतं स्वच्छता राहावं तर सरकार काही मदत करेल, त्यांना जर वाटत नसतं स्वच्छता राहावं तर आम्ही काय जबाबदार नाही, आमचं काय आम्ही काय मरावं काय मग। तिथल्या आझाद मैदानला ठेवायचंय की शिवाजी पार्कला व्यासपीठ? दादा हो, प्रेशरचा विषय। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।